ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता पुढे सांगतायत, यथा दर्पणाभाव आभास हानौ मुखं विन्द्यते कल्पनाहि मेकं तथा धी वियोगे निराभासको यः स नित्योपलब्धि स्वरूपोऽहम् आत्मा। दर्पणाचा अभाव आहे
दर्पणाचा अभाव म्हणजे दर्पण नाही आहे, आरसा नाही आहे. आरसा नसेल तर ज्याप्रमाणे प्रतिबिंब नाहीसं होतं. आरसा नाही आहे तर प्रतिबिंब नाही आहे, पण वस्तुता आहेच ना. मुखम विंद्यते कल्पना ही मेकम. म्हणजे जो आपला चेहरा आहे तो कसा आहे? सत्य आहे ते. ती कल्पना नाही. केवळ एक आणि एकच मुख आहे. आता ज्यावेळी दोन दोन मुख वाटतात त्यावेळी तो भास आहे. ज्यावेळी आपल्याला दोन दोन गोष्टी जाणवतात, फार मोठा गर्भित अर्थ इथे सांगितला आहे. कारण ते शंकराचार्य आहेत, अद्वैती आहेत. ते अद्वैत तत्वज्ञान सांगणारे सगळ्यात जगात प्रसिद्ध वैश्विक गुरु आहेत ते. जिथे जिथे आपल्याला दोन दोन गोष्टी जाणवतात तिथे एक गोष्ट नक्कीच भास आहे, एकच सत्य आहे. हे सांगण्यासाठी आरशाचं उदाहरण दिलेलं आहे. ज्यावेळी आरशाचा अभाव होतो तेव्हा आपल्या लक्षात येतं आरशाचा अभाव झाला म्हणजे आरसा नाहीसा झाला की ज्या आरशामुळे निर्माण झालेलं प्रतिबिंबित असलेलं खोटं रूप जे आहे ते नाहीसं होतं. म्हणजे खरं जे मुख असतं, एकमेव मुख आहे ना आपल्याला, का दोन दोन चार चार मुख आहेत? नाही. तर ते खरोखर असलेलं एकमेव मुख आपल्या निदर्शनाला येतं. हे जसं आहे तसं इतकं म्हणजे इतकं अतिशय सोपं सांगितलेलं आहे की सदाचारमधला हा विचार चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडतं. चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडतं. बुद्धी हा चैतन्यासाठी आरसा आहे. पण आरशाचा अभाव म्हणजे बुद्धीचा अभाव झाला. याचा अर्थ काय? बुद्धी जिथे थांबली तिथे एकच कळलं. बुद्धी लावल्यावर समजतंय दोन दोन आहेत, हे आहे ते आहे. म्हणजे या जगातलं जेवढं सगळं दिसतं आहे आपल्याला, जे काही सगळं आपल्याला जाणवतं आहे ते सगळं बुद्धीच्या साह्याने आपण बघतोय म्हणून आपल्याला जाणवतंय. एखाद्या विषयातले, एखाद्या शास्त्रातले सगळे बारकावे एखाद्या स्कॉलर माणसाला समजतात. त्याचं कारण तो बुद्धीच्या साह्याने बघतो
विद्वान असतो, हुशार असतो, अतिशय चतुर असतो, बुद्धी त्याला खूप असते, मान्य आहे. पण ते केवळ या विश्वामध्ये असलेल्याच गोष्टी त्याला कळतात. जे काही विश्वामध्ये आहे ते बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याच्या साह्याने आपण बघत असतो. त्यामुळे जे काही विश्वामध्ये दिसतं ते सगळं प्रतिबिंबच आहे. कारण बुद्धीच्या साह्याने बघतोय आपण. परत तेच उदाहरण मला द्यावंसं वाटतं की हे आपल्याला मान्य होत नाही की आम्ही या विश्वामधलं सगळं अनुभवतो आहोत की नाही. मग तुम्ही काय म्हणता की हा सगळा भास आहे, हे कसं काय? तर उदाहरण दिलं होतं मी, रश्मी काकूंचं उदाहरण दिलं होतं. इथे आपण म्हणावं, मी म्हणावं की आज इथे रात्र आहे. अनुभवतोय की नाही आपण रात्र? रश्मी काकू म्हणतात नाही, अजिबात नाही, इथे सकाळ आहे. आहे म्हणजे आहे, आम्ही ती सुद्धा अनुभवतोय. यातलं खरं काय आणि खोटं काय? खरंही काही नाही आणि खोटंही काही नाही. सापेक्षतेने खरं किंवा खोटं ठरतं. पण सापेक्षतेने जे खरं किंवा खोटं ठरतं तो सगळा भास असतो. दिवस आणि रात्र यामध्ये काही का असेना फारसं महत्त्व नाही आहे. रात्र असेल तर रात्रीसारखं वागा, दिवस असेल तर दिवसासारखं वागा. हेच उत्तर आहे की सापेक्षतेने आपण सगळं अनुभवतो आहोत. सापेक्षतेने अनुभवतो आहोत, शरीराने आणि मनाने अनुभवतो आहोत, बुद्धीच्या साह्याने अनुभवतो आहोत. पण बुद्धी हा बुद्धीच्या समोर चैतन्य आहे. चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडलेलं आहे. ते चैतन्याचं प्रतिबिंबित असलेली बुद्धी या सगळ्या गोष्टी रिलेटिव्हली अनुभवते आहे. जिथे बुद्धी सुद्धा अनुभवत नाही तिथे प्रतिबिंब संपतं आणि खरं चैतन्य एकुलतं एक राहतं. ज्याप्रमाणे आरसा बाजूला केला किंवा आरशाचा अभाव केला, आरसा नाहीसा केला तिथून, तर आरशामध्ये असलेलं प्रतिबिंब नाहीसं झालं आणि मला केवळ एकुलतं एकच मुख आहे हे सिद्ध झालं. माझ्या लक्षात आलं की अरे आरशातलं मुख खोटं होतं, आरसा नाही आहे, तर ते प्रतिबिंबित तोंड पण माझं नाही आहे. तो भास होता केवळ आरशाशी रिलेटेड, आरशाशी सापेक्ष तो भास, ते प्रतिबिंब होतं. बुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत जितके माणसं तितक्या प्रकारची त्यांची बुद्धी आणि तितक्या आरशांमध्ये जसं प्रतिबिंब पडेल तसं प्रत्येक मानवाच्या बुद्धीत प्रतिबिंब पडेल. ते काही का असेना, मी ते प्रतिबिंब का पाहायचं आहे? मी सत्य पाहायचं आहे ना. सूर्याला बघायचं आहे मला. आता मला लवकरात लवकर नदीवर जाऊ दे,
तिथे सूर्य छान दिसतो, नदीच्या पाण्यात मला सूर्य बघायचा आहे, असं मी म्हणतो का? प्रतिबिंब म्हणजे वस्तू आहे का? इथे आम्ही हरवलेलो आहोत, पूर्णपणे हरवलो आहोत. प्रत्येक व्यक्ती, कोणती व्यक्ती कशी आहे, कोणती व्यक्ती काय करते, काय करत नाही, काय कमी आहे, काय जास्त आहे, कशी उत्तम आहे, कशी वाईट आहे, याच्यात आम्हाला इंटरेस्ट. ते सगळं 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 प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब, चैतन्याचं प्रतिबिंब बघायला आम्हाला जायचं आहे का चैतन्य बघायला जायचं आहे? कुठे डबकं दिसतंय का? सूर्याचं प्रतिबिंब तरी दिसेल ना आम्हाला. सूर्य कशाला पाहायचा? असं करतो का आपण? तर नाही ना. बुद्धीच्या साह्याने जेव्हा माणसांची बुद्धी बघितली जाते तेव्हा प्रतिबिंबच. केवळ प्रतिबिंब बघण्याची आम्हाला ओढ आहे, म्हणजे केवळ आम्हाला असत्य हवं आहे. कारण ज्या प्लॅटफॉर्मवर असत्याची गाडी येते त्याच प्लॅटफॉर्मवर आम्ही सत्याच्या गाडीची वाट पाहत उभे आहोत. आयुष्यात कधीही येणार नाही. आमचा प्लॅटफॉर्म कोणता आहे? देह मन बुद्धी हा आमचा प्लॅटफॉर्म आहे. तिथे लोकांची देह मन बुद्धीच आम्हाला दिसणार आहे आणि आम्ही कायम या विश्वामधला देह मन बुद्धीच आम्ही बघणार आहोत. त्याचंच दर्शन आम्ही घेणार आहोत. त्या प्लॅटफॉर्मवर खरी गाडी येतच नाही, सत्याची गाडी येतच नाही. प्लॅटफॉर्म चुकला आहे. जे सत्य आहे ते सोडून सगळं आम्हाला हवं आहे. सगळा भासच आम्हाला हवा आहे आणि त्यामुळे आमच्या हातात भासच पडतो. अरे जे जे माझ्या हातात आलं तो भासच होता. म्हणजे हवेत बुडबुडे दिसावे किंवा हवेत ते पाण्याचे फुगे उडतात ना, पाण्याचे बुडबुडे बारीक बारीक हवेत उडतात, ते पकडावे आणि शेवटी बघावं मी किती पकडले ते, बापरे. किंवा पावसाच्या गारा वेचायला जा, किती गारा वेचल्या, काही नाही, काय उपयोग? थोड्या वेळाने पाहिलं तर पाणी आहे. काहीही नाही, भास, केवळ भास. असं सगळं भासात्मक आपण गोळा करायला बघतो आणि शेवटी हातात काहीही येत नाही म्हणून निराश होतो आणि निघून जातो. ज्याप्रमाणे मुखासमोरून आरसा हटवल्यावर आरशामध्ये दिसणारं एक दुसरं माझं मुखाचं प्रतिबिंब आणि मला आनंद होत होता, मला 2-2 मुख आहेत. आरसा हटवल्याबरोबर जे आभासात्मक प्रतिबिंब असलेलं मुख होतं ते नष्ट झालं आणि मग एकच जे शिल्लक राहिलं ते सत्यच नेहमी शिल्लक राहतं आणि ते मुख मला एकच आहे, केवळ आणि केवळ एकच मुख मला आहे, हे मला जाणवलं, मला समजलं. त्याच्याप्रमाणे अनंत माणसं आहेत या विश्वामध्ये, अनंत कोटी माणसं आहेत, अनंत कोटी बुद्धी आहे त्यांची, ज्या बुद्धीमध्ये एकाच चैतन्याचं प्रतिबिंब पडतं. जसे त्यांचे आरसे असतील तसं ते प्रतिबिंब पडणार आहे.
प्रतिबिंब पाहून आम्हाला का समाधान होतंय? जर चैतन्य जर एकुलतं एक आहे, केवळ आणि केवळ एकच आहे, त्या आरशातली प्रतिबिंब पाहण्यात काय मजा आहे? आमच्या गावात तलाव खूप सुंदर आहे. मी रोज तलावावर जाऊन सूर्याचं प्रतिबिंब बघतो, कारण अतिशय शुद्ध पाणी आहे असं आपण म्हणतो का? तलावाचा मोठेपणा कुठपर्यंत? सूर्याचं प्रतिबिंब दाखवण्यासाठी, सूर्य दाखवण्यासाठी नाही. तलावात पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबाला अर्घ्य देऊन ती पूजा होईल का कधी सूर्याची? सूर्योपासना करण्यासाठी सरोवरामध्ये पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब आपण वापरतो का? साधना करायला, तप करायला सूर्याचं नाही. प्रत्यक्षात सूर्य पाहिजे आम्हाला, सत्य पाहिजे आम्हाला. मग आमचं लक्ष दुसऱ्याच्या बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबाकडे का जातं? जो तो आपापल्या बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबानुसार वागत असतो, आमचं लक्ष त्याच्यावर का आहे? कारण आम्ही पण खोट्या भासमान प्लॅटफॉर्मवर उभे आहोत म्हणून, बाकी काही नाही. तिथे गाडी कधी सत्याची येणारच नाहीये. अजून काय सांगायला पाहिजे? या विश्वातल्या कोणतीही गोष्ट अशी नाही की ज्याच्यावर आकर्षित होऊन त्याला नावं ठेवावी किंवा त्याला चांगलं म्हणावं. ते आहे तिथे ते आहे. पण एक आहे, काहीही असलं तरी चैतन्याच्या दृष्टीने ते असत्यच आहे. या विश्वामधले प्रत्येक गोष्ट हा आभासच आहे. त्यातलं जे मूळ स्वरूप आहे ते म्हणजे मी आहे. प्रतिबिंब मी नाही. आरसा आला की प्रतिबिंब येतं, आरसा गेला की प्रतिबिंब जातं. जोपर्यंत बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलंय तोपर्यंत प्रतिबिंबित चैतन्यानी प्रकाशित केलेल्या सगळ्या गोष्टी प्रतिबिंबच आहेत. प्रतिबिंबित चैतन्यानी प्रकाशित केलेल्या सगळ्या गोष्टी प्रतिबिंबच आहेत. तरी आम्ही हे खरंय, हा असा वागला, त्यांनी तसं केलं, हा खूप चांगला वागला, ह्याचा स्वभाव चांगला आहे, त्याचा स्वभाव वाईट आहे, काही खरं नाही. सगळं प्रतिबिंबित आहे. आज आहे, उद्या नाही आहे.
आज एखादा मनुष्य असा वागू शकतो, उद्या तो तसा वागू शकतो, त्याला काय अर्थ नाही. सगळं प्रतिबिंब 12 वाजताची सावली कशी पडते, आपलं प्रतिबिंब कसं पडतं, अगदी छोटंसं आपल्या अंगापुरतं. सकाळची आणि संध्याकाळची सावली किती मोठी पडते, काय अर्थ आहे का त्याला काही? सावलीला काय अर्थ आहे? ओरिजिनल माणूस बदलत नाही कधी, सावली बदलतच राहणार. काळाप्रमाणे सावली बदलत राहणार, तसं आरशाप्रमाणे प्रतिबिंब बदलत राहणार. प्रतिबिंबावर लक्ष केंद्रित कशाला पाहिजे आपलं? बदलणाऱ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून उपयोग नाही. हा आजचं फॉर्म्युला आहे. माणसं बदलतात, माझंही मन बदलतं, कशाचाच बाऊ करून उपयोग नाही. अरे आज असं आहे तर उद्या आणखीन वेगळंच असेल रे, जाऊ दे, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं. माणसाला मन आहे, मन बदलतं, मनाप्रमाणे माणूस बदलतो. प्रतिबिंबित चैतन्य अजून काय करू शकणार? ते येणार आणि जाणार, येणार आणि जाणार. आरसा गेला की बिंब गेलं, आरसा आला की बिंब आलं. जे आलं आणि गेलं ते अनित्य, ते असत्य. आरसा येओ अथवा जाओ, ओरिजिनल वस्तू जिथल्या तिथे राहते ती एकमेव असते. आरसे कितीही असू देत अथवा नसू देत, हजारो आरसे असू देत, वेगवेगळे प्रतिबिंब दाखवू देत, एकही आरसा नसू देत, एकही प्रतिबिंब न दाखवू दे, पण तरीसुद्धा ओरिजिनल वस्तू आहे तशीच राहते. त्याच्यात काहीही फरक पडत नाही. आरसा धुळकट असू दे, आरसा प्रतिबिंब धुळीचं दाखवू दे, आरसा प्रतिबिंब मळकट दाखवू दे, उभं दाखवू दे, जाडं दाखवू दे, तरी मूळ गोष्टीमध्ये कधीच फरक पडत नाही. त्यामुळे प्रतिबिंब हा भास आहे, आभास आहे, मनोरंजन आहे. वेगवेगळ्या आरशात पडलेली प्रतिबिंब पाहिली की हसू येतं, मनोरंजन आहे. ते मनोरंजनापुरतं ठीक आहे. जीवत्व यावया बुद्धी कल्पना, ते जाता नेले जीवपणा. येत्या जात्याचा जो देखणा, तो आत्मा जाणा निजनित्य. तेच ते जे बोललो आपण, तेच हे पुढे सांगितलंय. जीवत्व यावया बुद्धी कल्पना. म्हणजे आपल्याला जीवत्व यावं. जीवत्व याचा अर्थ काय? या देहामध्ये आपण जन्म घ्यावा. जीवत्व म्हणजे जीवपणा, म्हणजे देहाशी आपण जोडलं जावं. देहाशी जोडलं जाण्यासाठी चैतन्य देहाशी जोडलं जाण्यासाठी, म्हणजेच आपल्यामध्ये जीवपणा येण्यासाठी. थोडेसे शब्द कठीण आहेत, तुम्ही पण लक्ष द्या, कारण ती या
एकनाथांच्या अभंगाची भाषा आहे, म्हणून ती मी बदलत नाही आहे. तुम्हाला हा नियम माहिती आहे का की कोणत्याही संताचे जे अभंग असतात ना, ते बदलण्याचा अधिकार नसतो. बाकी तुम्ही आम्ही लिहिलं ना काही, तर ते बदलता येतं. त्याचं कारण त्यांनी त्या सत्याचा अनुभव घेऊन मग त्यांनी ते लिहिलेलं असतं. त्यामुळे या देहाला हे चैतन्य, ही सुद्धा एक भाषा आहे. चैतन्य काही असं जोडलं जात नसतं, काही जोडायसाठी आणि तोडायसाठी आणि कनेक्शन जोडायसाठी असं नसतं. ते केवळ अस्तित्वात आहे, पण ही भाषा आहे. म्हणजे आपल्यामध्ये, आपण या देहामध्ये जन्माला येऊन आपल्यामध्ये जीवपणा यावा म्हणून केवळ आपल्या बुद्धीमध्ये हे प्रतिबिंब चैतन्याचं पडलेलं आहे. आणि तो एक भास आहे. भास कसा? नाही तर तुम्हाला वाटेल काय आहे, बोरिंग आहे हे पुस्तक. भास म्हणजे कसा? भास कशाला म्हणतात माहिती आहे? आत्ताच मागच्या श्लोकात आपण पाहिलं. दर्पण आलं म्हणजे आरसा आला की प्रतिबिंब आहे, आरसा गेला की प्रतिबिंब नाही, याला म्हणतात भास. जे येतं, आलेलं दिसतं, पण ते निघून जातं. काही गोष्टींबरोबर येतं आणि ते निघून जातं, त्याच्याबरोबर त्याचं वास्तव्य संपून जातं. त्याला म्हणतात आभास किंवा भास. आणि तुम्हाला म्हणजे कठीण वाटेल, थोडंसं वाईट वाटेल, अशाच अर्थाने हे शरीर म्हणजे एक भास आहे, हे मन म्हणजे एक भास आहे. 100 वर्षांसाठी खरं वाटतंय. त्याच्यानंतर या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी सगळ्या भास आहेत. पण तरी या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी भास असल्या तरी त्या तिथे आपण करायच्याच आहेत. त्याचं कारण, आपण म्हणतो पाणी हा भास आहे, तहान ही भास आहे, पण तहान लागली की आपण पाणी पितोच. म्हणजे जे त्या गोष्टी तिथे भासासाठी भास करायचाच आहे. त्यात कन्फ्युजन होण्याची गरज नाही. हा वर्ग काय आहे? उपनिषदांचा वर्ग आहे हा. परत मागे नाही जायचं. भास आहे तर मग कशालाच करायचं सगळं? मग राहू दे भास आहे तर. भासाच्या मागे कशाला लागायचं आपण? आपण फक्त सत्यच जाणू, असं नाही होणार ना. भास आहे हे कुठपर्यंत? ती गोष्ट करायचीच आहे असं आपण म्हणू शकतो का? हे शरीर एक भास आहे, त्यामुळे भूक लागणं हा भास आहे आणि म्हणून मी आता आजपासून खाणार नाही, असं नाही ना म्हणू शकत. शरीर हा भास जोपर्यंत आहे तोपर्यंत भूक हा भास त्याच्याबरोबर राहणार आणि तोपर्यंत मी खात राहणार. संपलं. त्याच्याप्रमाणे हे भासात्मक जीवन जे माझं आहे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यातल्या सगळ्या घटना मी करत राहणार, कर्तव्य करत राहणार. पण तरीसुद्धा त्याच्यामागे माझं अंडरस्टँडिंग असं पाहिजे की हा सगळा भास आहे, यातलं फार यश अपयश रडण्यासारखं नाही आहे, फार काही खरं नाही आहे. त्यातल्या त्यात प्रयत्न करायचा आहे उत्तम करण्याचा. हे जर एक अंडरस्टँडिंग असेल तर सगळं संपतं, सगळं संपून जातं. मग बस व्यवस्थित वागायचं, जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा.
लक्षात ठेवून चांगल्यात चांगलं करायचं. नाही जमलं, थोडंफार सोडून दिलं, सगळा भासच आहे. हे समजलं की झालं. खूप महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली आहे की आपण या देहामध्ये जन्म घेऊन आपल्याला जीवपण यावं ह्याच्यासाठी आपल्या बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब आहे. आपल्याला जर जीवपणा आला नसता, म्हणजे मी आहे, मी वीणा आहे, मला हे काम करायचं आहे, असं जर माझ्यात जीवपणा आला नसता, माझ्यात एवढा अहम आला नसता, तर मी माझी करायची कर्तव्य केली असती का? केली असती का? नाही. हा जीवपणा माझ्यामध्ये आला पाहिजे ना. तेवढ्यासाठी हे चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडलेलं आहे माझ्या, आणि त्या प्रतिबिंबामुळे, त्या प्रतिबिंबाचा प्रभाव म्हणून माझ्यामध्ये एक जीवपणा निर्माण होतं आणि मी त्या गोष्टी करते, माझ्यामध्ये चैतन्य निर्माण होतं. हा जीवपणा जर आला नाही तर मी ज्या कर्मांसाठी जन्माला आलेली आहे ती कर्म पण होणार नाहीत ना. ती इच्छा निर्माण झाली पाहिजे माझ्या मनामध्ये. आणि मग पुढे सांगतात, आपले आपण मुख नव्हे सन्मुख विमुख, बंद मोक्षे विण देख, आत्माच चोख आत्मची आत्मत्वी वसे. पुन्हा कालचंच हे आलं पॉइंट. बंद आहे, मोक्ष आहे, अमकं आहे, तमकं आहे, असं केलं तर बंधन येतं, तसं केलं तर मुक्ती मिळते. अरे काही नाही आहे. एकनाथजी म्हणतात असं काही नाही आहे. सरळ 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 अंडरस्टँडिंग बाळग, आणि सरळ सरळ समजावून घे फक्त की हे सगळं प्रतिबिंब आहे. आपले आपण मुख, आपण स्वतःच मुख आहोत. आता आणखीन कुठे आपलं मुख बघायला जाऊ नकोस. याचा अर्थ आपण स्वतःच ती ओरिजिनल वस्तू म्हणजे चैतन्य आहोत. दुसरीकडे कुठे शोधायचं नाही आहे. नव्हे सन्मुख विमुख. सन्मुख म्हणजे आरशात बघायचं, समोरच्या नाही आहे की माझं मुख कुठं आहे. आरशात दिसतंय, अच्छा ते माझं मुख आहे का? किंवा विमुख, मागे जाऊन कुठे बघायचं नाही आहे त्याच्या विरुद्ध दिशेला. आपलं मुख हे आपल्याला दुसरीकडे कुठे दिसणार नाही आहे. बरं, माझं मुख, माझं खरं मुख मला दिसेल का हो? ते जाणावं लागेल ना. किती मार्मिक शब्द आहे. माझ्या मुखाचं मी प्रतिबिंब पाहू शकेन, पण माझं मुख हे स्वतः मी कल्पनेने पाहू शकेन का? नाही. माझं मुख हे मला अनुभवावं लागेल, अनुभवावं लागेल. आरशात जर मुख पाहिलं असेल तर ते आभासी आहे, प्रतिबिंबित आहे. म्हणजे इथे अशी कन्फ्युजन होऊ देऊ नका. माझा चेहरा कसा दिसतो आहे मला आरशात पाहिल्याशिवाय समजणार नाही. त्याच्यावरची स्टेज आहे ही.
इतकं ढोबळमानाने आपल्याला स्वतःला आपलं मुख पाहायचं नाही आहे, तर त्याची जाणीव, त्याचा अनुभव झाला पाहिजे. हे त्यांनी सर्वात त्या आत्मतत्वाच्या जवळात जवळचं उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे माझ्या डोळ्यांनी एखाद वेळेस डोळ्यांची पाती खाली करून मी माझं नाक कसं दिसतं बघू शकेन, पण माझा चेहरा जो आहे, कपाळापासून ते तोंडापर्यंत हा चेहरा मी कसं बघू शकीन? मला प्रतिबिंब नकोय, मग मी कसं बघू शकीन? काही नाही, अनुभवाच्या पातळीवर बघायचं आहे. बस. ते कुठे सन्मुख किंवा विमुख दिसणार नाहीये. म्हणजे समोर आरशात बघा, नाही तर मागे कुठे दिसतंय का माझ्या मुख, मागे वळून पाहायचं, माझं मुख कुठं आहे, माझं मुख कुठं आहे. समोर आरशात माझं प्रतिबिंब दिसतंय, म्हणजे आरशातलं प्रतिबिंब आणखीन माझ्या मागे एक आरसा आहे की काय, त्याच्यात बघू का काय? आज इतकं कन्फ्युजन होतच नाही ना आपलं, नाही होत. बरं, आरशातलं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंबच आहे, ते खरं मुख नाही आहे. मग विषय संपला. म्हणजे भासमान काहीही न बघता तुम्ही सतत अनुभवाच्या पातळीवर राहा. या विश्वातली सगळी कार्य, सगळा संसार व्यापार करता करता यातलं काहीही बघू नका तुम्ही, ते करत राहायचंय. पण अंडरस्टँडिंग काय? आत्मस्वरूपची जाणावे, त्याची फक्त आपल्याला जाणीव राहिली पाहिजे सतत. कारण तेच एकुलतं एक, तेच कायम आहे. बाकी सगळं येणारं आणि जाणारं आहे. आणि हे जर समजलं तर कशाचं बंधन येणार आणि कशापासनं मुक्ती मिळवणार? काही नाही, मुक्ती आहेच. स्वतःचं फक्त स्वरूप पाहायचंय, अनुभवायचंय. क्लिअर कट विषय दिलेला आहे. अशा तशा अंधुक पुसट अशा काहीही कल्पना नाहीत. वयाच्या 8व्या वर्षापासून शंकराचार्यांनी सत्य अनुभवलेलं आहे. खणखणीत नाणे, खणखणीत नाणं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.